नमस्कार. मी प्राची. मी तुमच्या सर्वांचं माझ्या वसुधैव कुटुंबकम या माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण ओळख करून घेणार आहे इंग्लंडमध्ये जन्मलेल्या रिस बोवेन या लेखिकेच्या मिसेस एंडिकॉट्स स्प्लेंडिड ॲडव्हेंचर या पुस्तकाचा आपण आस्वाद घेणार आहे. तुम्हाला सांगू, ह्या कादंबरीला त्यांच्या अतिशय सुंदर तुम्हाला एक प्रवास वर्णनाचा पण आनंद मिळतो आणि ह्याला अतिशय परफेक्टली याला सेकंड वर्ल्ड वॉरची पार्श्वभूमी लाभलेली आहे. ह्या ज्या लेखिका आहेत ना, त्या 1941मध्ये जन्मलेल्या आहेत, राईट. आणि ही त्यांची कादंबरी त्यांनी 2025मध्ये त्यांनी प्रदर्शित केलेली आहे. म्हणजे यू कॅन इमॅजिन हर एज अँड एज इज अगेन जस्ट अ नंबर, राईट. दॅट शी प्रूव्ज. करेक्ट. तर ही जी कादंबरी आहे, ज्याला सेकंड वर्ल्ड वॉरची पूर्णपणे पार्श्वभूमी लाभलेली आहे, तर ह्या कादंबरीची सुरुवात कुठे होते? तर एका सुंदर सकाळी ही कादंबरी 1938मध्ये सरी इंग्लंडमध्ये त्यांनी सुरू केलेली आहे. आणि साधा सरळ अतिशय सकाळची वेळ आहे, ब्रेकफास्टची वेळ आहे. नवरा बायको दोघंही चांगल्या ब्रेकफास्टचा आनंद घेण्यासाठी बसलेले आहेत. दोघांच्या लग्नाला 30 वर्ष झालेली आहेत. 2 मोठी मुलं आहेत. तिचे मिस्टर लिओनेल हे एक सक्सेसफुल बँकर आहेत आणि आपली मिसेस एंडिकॉट अर्थात एली ही एक अतिशय कर्तव्यदक्ष गृहिणी आहे की जिनं अतिशय सुंदर प्रकारे घर 30 वर्ष सांभाळले. अगदी नवऱ्याची सगळ्या प्रकारे काळजी घेतली आहे. त्याचे कपडे लॉन्ड्रीला देण्यापासून ते त्याचा ब्रेकफास्ट, लंच, डिनर, एव्हरीथिंग सगळ्याची तिनं व्यवस्थित काळजी घेतलेली आहे. तिला समाजामध्ये सुद्धा एक चांगली लेडी, एक चांगली समाजकार्य करणारी लेडी असा तिला अतिशय चांगला मानसुद्धा आहे. आणि ब्रेकफास्ट घेता घेता आपण असं म्हणू की चहा घेता घेता त्याच्यामध्ये मिठाचा खडा पडला. म्हणजे काय झालं? तर आपले जे सक्सेसफुल बँकर आहेत, एलीचे जे हजबंड आहेत, त्यांनी अचानक डिक्लेअर केलं की ही वॉन्ट्स डिव्होर्स. त्याला घटस्फोट हवा आहे. कारण तर त्यांनी असं दिलं की ही इज इन लव्ह विथ अ व्हेरी यंग गर्ल. यू कॅन इमॅजिन एलीवरती काय प्रसंग ओढवला असेल. कोणत्याही टी व्ही सिरियलमध्ये शोभणारा हा सीन झाला. आता एलीचे 30 वर्ष तिनं आपल्या संसाराला अर्थातच आपल्या नवऱ्याला आणि आपल्या कुटुंबाला आणि 2 अतिशय चांगल्या वाढवलेल्या मुलांना तिनं दिली. आणि आज त्यानंतर तिचे मिस्टर लिनियल ए सक्सेसफुल रिच बँकर तिला सांगतायत की मला तुझ्यापासून घटस्फोट हवा आहे. म्हणजे काय त्या स्त्रीनं करायचं? ही कथा ही पूर्णपणे या स्त्रीवर आधारलेली आहे. आणि ही स्त्री अर्थातच थोडीफार तर मनाने तिला अतिशय वाईट म्हणण्यापेक्षा तिला संताप आला की मी एवढं केलं आणि आज मला ह्या वयामध्ये आफ्टर 30 इयर्स ऑफ मॅरिड लाईफ काय मिळतं आहे मला? तर मला एक घटस्फोट मिळतो आहे. ह्याच्यापुढे व्हॉट आय एम गोइंग टू डू? तर इथे तिला अतिशय राग आलेला आहे, संताप आलेला आहे. पण ती निगेटिव्हिटीमध्ये जात नाही. तिच्या मनाची ॲक्च्युअली ती मध्ये एका ठिकाणी म्हणते नंतर की आय एम रिबॉर्न. म्हणजे एखाद्या गोष्टीची नवीन आपल्या आयुष्यात जर सुरुवात होणार असेल तर एक मोठा धक्का पण येतो आणि ह्या धक्क्याला तुम्ही निगेटिव्हिटीमध्ये नाही घेतलं पाहिजे. म्हणजे ह्याच्यामध्ये खचून जाऊन तुम्ही आजारी पडलात किंवा एकदमच काहीतरी एक्स्ट्रीम टोक गाठलं
असं नाही केलं पाहिजे हे एली आपल्याला वेळोवेळी दाखवून देते कादंबरीमध्ये. हा तिचा जो लढा आहे तो अतिशय पॉझिटिव्हली ती घेते आणि ह्याच्यामध्ये तिला तिच्या नवऱ्याचा कितीही राग आला तरी ती काही त्याला अद्वा बोलते वगैरे असं काही नाही. तर ती त्याच्यातनं त्या अडथळ्यापाशी ती थांबत पण नाही. त्या अडथळ्याला पुढे जाऊन मी काय करू पुढे? मुळात पहिली गोष्ट मी काय करणार आता आयुष्यामध्ये? माझ्या आयुष्याचं पर्पज काय? कारण कुणालाही आयुष्याला एक पर्पज लागतं. तर हे पर्पज काय? ह्याचा शोध ती वळणावळणानी पुढे जात कशी घेते, हे इतकं सुंदर वाचनीय झालेलं आहे आणि त्या स्त्रीच्या अनेक अनेक ज्या तिच्यामधल्या ज्या भावना आहेत आणि वैशिष्ट्य आहेत, ती अतिशय सुंदरपणे पुढे येत राहतात आणि ह्याच्यामध्ये तिच्यामध्ये कोण सामावलं जातं, तर तिची पहिली मेड सर्व्हंट असते घरातली मिसेस मॅविस. म्हणजे मेड सर्व्हंट म्हणजे की ती इतकी वर्ष तिनं काम केलं आहे, की ती जवळ तिची मैत्रीणच झालेली आहे. तर मिसेस मॅविस तिला पहिल्यांदा तिला प्रोत्साहन देते. ती म्हणते की तू आधी सॉलिसिटर गाठ आणि सॉलिसिटरकडून तू ॲडवाईस घे की तुला मिस्टर लिनॉईल तुला नक्कीच काही ना काही ते द्यायला तयारच असतात, पण तरी पण ते जे देत आहेत ते योग्य आहे का? का हिला अजून काही मिळू शकतं? हे तो सॉलिसिटर तुला सांगू शकेल. म्हणून ती तिला प्रोत्साहित करते की तू सल्ला घे, वकिलाचा सल्ला घे. तशी ती जाते, सल्ला घेते आणि तिची मतं व्यवस्थित ती मांडते तिच्या नवऱ्यासमोर, भांडत नाही, आक्रंदत नाही किंवा आक्रस्ताळेपणा पण करत नाही. ती त्याच्यासमोर मांडते आणि तिला जसं हवं होतं तसं ती करून सुद्धा घेते. आणि गंमत म्हणजे ही मिसेस मॅविस, त्याच्यानंतर एक स्कूल स्पिन्स्टर मिस स्मिथ म्हणून आहेत. थर्ड कॅरेक्टर जे आहे ते मिस स्मिथ आहे. शी इज ए ओल्ड स्कूल स्पिन्स्टर. समहाऊ त्याच वेळेला त्या दोघींची गाठ पडते आणि काय करायचं वगैरे असे विचार चाललेले असतात. तर खरं तर एलीच्या समोर काहीच नसतं तसं त्यावेळेला. पण एलीला आठवतं की आपण लहानपणी साऊथ फ्रान्सला गेलो होतो रिव्हिएराला. तर त्या रिव्हिएराचं तिला अचानक आठवण येते आणि ती समहाऊ ठरवते की आपण एकदम इंग्लंडमधून साऊथ फ्रान्समध्ये जायचं आणि तिथे सेटल व्हायचं. हा विचार कसा आला तिच्या मनामध्ये? तो काही कधी खूप आधीपासून आलेला नव्हता. पण हा विचार येतो आणि गंमत म्हणजे ती मिसेस मॅविस आणि मिस स्मिथ ह्या पण तिच्या ह्या प्रवासामध्ये सामील होतात. आता त्या कशा होतात? त्यांना ही कन्व्हिन्स करते का ते हिला कन्व्हिन्स करतात का काय करतात? हे सर्व कादंबरीमध्ये तुम्ही वाचणं आवश्यक आहे. आणि मग एक चांगली आपल्या नवऱ्याकडे जी सगळ्यात एक्सपेन्सिव्ह कार असते ती घेऊन ती कारनीच निघते साऊथ फ्रान्सकडे जायला. आणि मग ह्या तिघींची होते एंट्री साऊथ फ्रान्समध्ये. साऊथ फ्रान्समध्ये गेल्यावर तिनं पहिलं नमूद केलं आहे की जेव्हा त्यांची एंट्री होते ती एक डिफरन्स तिला कळतो की इथली लोकं जी आहेत, ह्या लोकांचं वागणं, बोलणं आणि लोकांना पटकन आपलंसं करून घेणं, हे अतिशय मनमिळावू आहेत इकडची लोकं सगळी आणि ती अतिशय मदत करणारी पण आहेत आणि तुम्हाला ते पटकन स्वतःमध्ये सामावून घेतात. हे तिच्या लक्षात आलं आणि मग तिथून तिचा प्रवास सुरू होतो. साऊथ फ्रान्समध्ये तिला जे जायचं असतं रिव्हिएरामध्ये. आता डेस्टिनी तिला रिव्हिएरापर्यंत पोहोचवते का अजून काही होतं? हे कादंबरीमधून तुम्ही वाचलं पाहिजे. आता हा साऊथ फ्रान्सचं प्रवास वर्णन लेखिकेने इतकं सुंदर केलेलं आहे की तुम्हाला पण असं वाटतं की आपण आता पटकन साऊथ फ्रान्सला जावं आणि हे सगळं निसर्ग सौंदर्य बघावं तिकडचं. तिनं इतक्या सुंदर प्रकारे तिनं लिहिलं आहे की आपण पण ॲक्च्युली तिची ती गाडी, घेतलेली गाडी, बसलेली मिस स्मिथ, मिसेस मॅविस, ॲलिस स्वतः ह्या सगळ्या जसं त्या गाडीमध्ये
गाडीमधून, कारमधून जशा साऊथ फ्रान्सकडे जायला लागतात, तर आपणही त्यातलाच एक पॅसेंजर बनतो नक्की, एवढं नक्की, की आपण पण त्यांच्याबरोबर तो सगळा आनंद घेतो आणि त्या सगळ्या गोष्टी अतिशय आपल्या डोळ्यासमोर चलचित्रपटासारख्या उलगडत जातात. आता ह्यांची कार कुठून गेली आहे, तर ह्यांची कार जाते साऊथ फ्रान्सकडे वळलेली आहे. शॅलॉन आणि दिजॉन इथून त्यांची गाडी चाललेली आहे. अतिशय सुंदर प्रवास वर्णन तिथे दिलेलं आहे आणि ॲव्हिग्नन नावाचं एक अतिशय सुंदर ठिकाण आहे साऊथ फ्रान्समध्ये. तर तिथे त्यांना जायचं असतं आणि ते जाता एका पेट्रोल पंपापाशी त्यांनी गाडी थांबलेली असते पेट्रोलसाठी, पेट्रोल घ्यायसाठी. ओके. आणि गंमत म्हणजे की ही स्त्री इतकी संवेदनशील आहे आणि इतकी लोकांना आपलंसं करून घेणारी आहे आणि तिचं मन खूप भावूक आहे. तर त्या थांब्यावरती तिला एक असहाय तरुणी दिसते. तिचं नाव वेट्टे आहे. तर तिच्या लक्षात येतं की ही काहीतरी संकटात आहे बरं का. तर आता ही तरुणी आणि गंमत म्हणजे ती तिला मदत करून तिला आपल्या गाडीमध्ये चक्क चौथा सवंगडी बनवते आणि हा चौथा सवंगडी आता हिचं जे काही रहस्य आहे, ती कुठून कुठे चालली होती, ती कुठून का ती कशासाठी घरापासून पळाली होती, हे सगळं रहस्य आहे, की जे तुम्हाला हळू कादंबरीमध्ये उलगडणार आहे. तर मग आता झालं म्हणजे की 3 एक्स्ट्रा मेंबर आणि एली असे 4 जणं आता तयार झाले आहेत आणि ते आता ॲव्हिग्नॉनकडे चालले आहेत. तुम्हाला सांगते ॲव्हिग्नॉनचं इतकं सुंदर वर्णन कादंबरीमध्ये आहे, की तिथली पॅलेसेस वी कॅन इमॅजिन की जुन्या काळातली त्यांची ती पॅलेसेस आणि ते इतके सुंदर ब्रिजेस. रोन नदी अशी वाहते सगळीकडून आणि त्या रोन नदीवरती बांधलेले ते सुंदर ब्रिजेस म्हणजे की ते अगदी एक प्रकारे अगदी ती जी एक इच्छाच असते म्हणजे इच्छा जागृत होते आपल्याला सुद्धा की ॲव्हिग्नॉन बघायला पाहिजे. आणि असा त्यांचा प्रवास ॲव्हिग्नॉनपर्यंत येतो आणि मग त्याच्यानंतर ते मार्से विलेजकडे येतात. आता त्यांचं डेस्टिनेशन काय आहे तर रिव्हिएरा. पण अजून ते स्टील दे आर इन प्रोसेस टू रीच रिव्हिएरा. तर जेव्हा ते मार्से विलेजमध्ये येतात आणि मार्से विलेज एक असं टुमदार विलेज आहे जिथं लोकं आहेत अँड दे वर व्हेरी हॅपी पीपल ऑल्सो. आणि मग तिथून ते रात्रीच्या वेळेला त्यांची गाडी पुढे निघते रिव्हिएराकडे जायला आणि एक छोटीशी वसाहत मध्ये त्यांना दिसते की थोडीफार घरं आहेत, थोडंफार काहीतरी आहे, जास्त काही नाही आहे, अशी ती वसाहत आहे. तर इथं थांबावं रात्रीच्या वेळेला, सॉरी, थांबावं का न थांबावं अशा विचारात ते असतात की इथे आपल्याला थांबलं तर चालेल का का अजून पुढे. पण इतकी रात्र झालेली आहे की एलीला गाडी पुढे नेणं पण कठीण वाटत होतं आणि त्याच वेळेला त्यांची गाडी त्या वसाहतीपाशी, त्या जागेपाशी बंदच पडते. त्याच्यामुळे देअर वॉज नो अदर ऑप्शन दॅन टू स्टे देअर. आणि ही एक खूप मोठी कलाटणी ही एक खूप मोठी कलाटणी एलीच्या आयुष्यामध्ये घडते. मग ती रिव्हिएरापर्यंत पोचते का? आणि का इथे वसाहतीमध्ये या काय घडतं? त्यांचा काय त्याच्यामध्ये त्यांच्या आयुष्यात बदल होत जातात सगळ्यांच्या आयुष्यामध्ये. अतिशय सुंदर आणि उत्कंठावर्धक आणि रोमहर्षक असं हे वळण मिळतं. आणि जेव्हा ते 1 दिवस 2 दिवस राहतात, गाडी अजून ठीक नाही झाली आहे, अशा परिस्थितीत त्यांना कळतं की इथे एक जुनं पॅलेस आहे. पॅलेस कम व्हिला व्हॉटेव्हर यू कॅन से आहे. तर ते आहे, तर आपल्याला आता वेळ आहे, गाडी बंद आहे अजून, तर आपण आपलं जाऊन बघून यावं अशी खूप तीव्र इच्छा एलीच्या मनामध्ये निर्माण होते. आणि नाही म्हणता तिचे 2 सवंगडी तर तिच्याबरोबर तयार होतात. वेटही येत नसते. तर ह्या दोघी मिस स्मिथ आणि मिसेस मॅविस ह्या आणि एली ह्या अशा मिळून
त्या पॅलेस बघा. तिला वॉर्न करतात सगळेजण, की तिथे काही नाहीये, पडकं आहे. तिथे एक कोणीतरी माणूस आहे, म्हणजे तिथे कोणीच राहत नाही, पण कोणीतरी आहे त्याला विचारून आपण बघू शकतो. पण तिथं काही नाही. इट्स अ व्हेरी पडीक पडीक जागा आपण म्हणतो, तशी आहे. तरी पण यू नेव्हर नो. तुम्हाला म्हणजे असं कधी-कधी हे इन्स्टिंक्ट जे येतात, आपण त्याला इन्स्टिंक्ट म्हणू, गट फिलिंग म्हणू, तर ते एलीला भयंकर आलेलं असतं, की नाही, नाही मी हे बघणारच आहे. हा व्हिला मला बघायचाच आहे. आणि मग हे त्रिकूट जातं, ते व्हिला बघायला जातं आणि तुम्हाला सांगते, की ते अतिशय प्रेमात पडतात त्या व्हिलाच्या. म्हणजे ऑफकोर्स ते खूप पडीक पडीक असंच असंच होतं. पण ते त्याची भव्यता, तिथलं डेकोरेशन आणि मुख्य म्हणजे तिथे सगळीकडे डस्ट कव्हर टाकलेली होती. त्याच्यामुळे म्हणजे की फर्निचर जे जुनं जुनं फ्रान्समधलं जे एकदम रॉयल फर्निचर असतं, तशी सगळी ती डायनिंग टेबल, बेड्स आणि पडदेसुद्धा जसेच्या तसे सगळे आतमध्ये आणि अतिशय विस्तीर्ण आणि प्रचंड बेफाम म्हणजे अगदी इतकं आणि त्याला एक म्हणजे सुंदर एका बाजूनी पूर्णपणे समुद्रकिनारा लाभलेला होता. तर म्हणजे की माणसाला स्वप्न म्हणजे काय असतं? रिव्हिएरामध्ये कशासाठी जायचं? तर रिव्हिएरामध्ये तिथलं निसर्ग सौंदर्य आणि ते बघण्यासाठी आणि तिथेच राहण्यासाठी त्या निघाल्या होत्या. पण एलीला हे जे ती सगळं बघते, ती पूर्णपणे प्रेमात पडते. आणि आधी ह्या दोघी जणी इतर ज्या बरोबर आहेत, त्या म्हणतात, "काही काय म्हणजे इथे एवढ्या ह्याच्या ठिकाणी कसं आपण राहू शकतो?" पण तिला ते एवढं आवडतं, की ती जो माणूस असतो त्याच्यापाशी प्रपोजल देऊन टाकते, की की मला हा व्हिला रेंटवरती मी घेईन. त्याच्यासाठी जे काही मला करावं लागेल ते मी करेन. आणि तो जो विला असतो, तो एक पूर्वीच्या ऑपेरा सिंगरचा असतो आणि ती एकदमच काहीतरी कारणाने सोडून निघून जाते. आता त्याचं कारण पण पुढे सगळं येतं. पण म्हणजे की ती आहे त्या परिस्थितीत तो विला सोडते आणि ती निघून जाते आणि ती परत कधी येत नाही. तर त्या व्हिलाचं तिला अतिशय जबर अट्रॅक्शन इतकं होतं म्हणजे आपण म्हणतो ना, की जब कोई चीज़ आप शिद्दत से चाहते हो, तो पूरी कायनात आपको हेल्प करती है. आपकी पूरी कायनात आपको वो हाथ में लाके देती है. तसंच एलीचं काहीसं झालं होतं आणि गंमत म्हणजे तिचा प्रपोजल ॲक्सेप्ट पण होतं. आणि मग सुरू होतो ह्या फॅमिलीचा, या चौघींचा एक वेगळा प्रवास. आता या प्रवासामध्ये त्यांना कोण-कोण भेटतं, काय-काय घडत जातं आणि त्यांच्यामधली जी एक एलीमधली, विशेषतः एलीमधली जी एक अशी एक स्त्री जी इतके दिवस काहीच करत नव्हती, जस्ट शी वॉज फॉलोइंग द रूटीन अँड शी वॉज हॅपी, शी वॉज नॉट सॅड. बट शी वॉज फॉलोइंग द रूटीन, आउट ऑफ रूटीन तिनं काही केलेलं नव्हतं आणि इथे तिचं म्हणजे एक आतलं व्यक्तिमत्व इतकं सुंदरपणे बाहेर येतं, की लोकांना मदत करणं आणि ह्या सगळ्या काळाला जसं सांगितलंय तसं सेकंड वर्ल्ड वॉरची पार्श्वभूमी आहे. आणि मग हळू तिथे त्या युद्धाचे परिणाम आपल्याला त्या त्या साऊथ फ्रान्समधल्या त्या ठिकाणावरती त्यांनी लेखिकेनी अतिशय अभ्यासपूर्णपणे आपल्यासमोर मांडलेले आहेत. आणि मग त्यावेळेला तिने लोकांना केलेली मदत, सूचना आणि मुख्य म्हणजे तिला तिच्या आयुष्यामधल्या नव्या जोडीदाराशी ओळख होते आणि मग ते कसा-कसा त्यांचा प्रवास जातो. तिच्या आयुष्यामध्ये कोण-कोण व्यक्ती येतात, वेटेचं पुढे काय होतं, या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदरपणे आहेत, की तुम्ही म्हणजे की खिळून जातो आपण कादंबरी वाचताना. मिसेस एंडिकॉट्स स्प्लेंडिड ॲडव्हेंचर हे नाव नक्की लक्षात ठेवा. आणि हा सगळा तिचा प्रवास होत असताना कितीतरी तिच्यामधली वैशिष्ट्य बाहेर येतात, की ती कसं पॉझिटिव्हली घेते प्रत्येक गोष्ट. निगेटिव्हिटीनी कधीही विचार करत नाही
आणि तिच्यामध्ये हे जे सगळ्यांना सामावून घ्यायचं, आता या दोघी जणी, तिघी जणी ज्या आहेत त्यांना पण ती फॅमिलीज बनवते आणि ज्या मिसेस स्मिथ वगैरे असं जे सगळं फॉर्मली असतं, तर हळू ती कशी डोरा होते आणि इव्हन ती म्हणजे की कसं त्यांच्यामध्ये एक फॅमिली ज्याला ब्लड रिलेशन नाही आहे, पण तरी पण ती फॅमिली कशी घट्ट तयार होते, याचं अतिशय सुंदर वर्णन त्याच्यामध्ये आहे. आणि एलीची एवढी वैशिष्ट्य त्याच्यामधून दिसतात. तिचा कंपॅशनेट स्वभाव, तिला म्हणजे कसं एकदम समोरच्याबद्दल सहानुभूती होते आणि तिचं गट फिलिंग कधी चुकीचं नाही म्हणता येत आपल्याला. तर ती कसं सगळ्यांना सामावून घेत तिचा आयुष्याचा प्रवास कसा ती वेगळ्या प्रकारे पुढे नेते. म्हणजे कुठे ती राहत असते इंग्लंडमध्ये, तिच्या साचेबंद आयुष्यामध्ये राहत असते आणि आनंदात असते. पण जसं तिला तो डायव्होर्सचा थडका बसतो तिच्या श्रीमंत बँकर नवऱ्याकडून, तर त्याच्यामधून ती कशी बाहेर येते आणि ती काय आपलं कशाप्रकारे आयुष्य ती निर्माण करते, एक वेगळंच आयुष्य निर्माण करते. तर हे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला ह्याच्यामध्ये, या कादंबरीमध्ये दिसून येतं. आणि तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये इतके तिच्या म्हणजे की तिचं काही म्हणजे की आपल्याला अतिशय छान सगळं तिचं वर्णन आहे आणि साऊथ फ्रान्सचं वर्णन इतकं सुंदर झालेलं आहे सगळं ना, की काही विचारायची सोयच नाही त्याच्यामध्ये. म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्कीच साऊथ फ्रान्सचा हा भाग, मार्से व्हिलेजच्या जवळचा, तुम्ही नक्की ॲड करणार आहात. आणि तिच्या साहित्याच्या समुद्रामध्ये सुद्धा तुम्ही विहार करण्यासाठी मला माहिती आहे तुम्ही आता अगदी उत्सुक झालेले आहात. तर आपण ह्या कादंबरीचा आपण नक्की आस्वाद घेणार आहे आणि तिच्या इतर कादंबऱ्यांचा पण आपण खूप आस्वाद घेणार आहे. तर पुन्हा भेटूया, याला आपल्याला कसं म्हणायचं, पुन्हा भेटूया अ बियांटो, म्हणजे आपण नक्की भेटूया. तर माझ्या चॅनलला भेट दिल्याबद्दल आणि या साहित्यामध्ये रममाण झाल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानते. आणि पुढे परत आपण भेटणारच आहे दुसऱ्या दुसऱ्या सिटीमध्ये, दुसऱ्या देशामध्ये आणि दुसऱ्या लेखकांच्या साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी. धन्यवाद.